4 वाजेपर्यंत आमच्यावर त्यांची क्वेश्चन दाखवते कालची मुंबई शहरातील सर्वाधिक मानाच्या आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी अंडरआर्म क्रिकेट जगतातील स्पर्धा 6व्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय आणि कोणत्या संघ या ठिकाणी वर्ष 21 राहुल सुरवाडे मॅच फ्रॉम उल्हासनगर राजेश नारकर देखील विरुद्ध पहिल्या आठवड्यात एक खेळाडू एक विक्रम केला त्या ठिकाणी सुरू पुन्हा एकदा सुरू पंच मानला जातो राहुल सुरवाडेच्या बॅटमध्ये चंद्रशेखर चेंडू अंतर्गत 2 धावा पूर्ण होत आहेत धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 9 धावांवर पहिलं पॉवर प्ले षटक सागरचं सुरू असताना जॉर्ज कल्याण 9 धावा धावफलकावर गेल्या आठवड्यात मात्र एक विक्रम झाला 6 चेंडू 7 चौकार मारणारा खेळाडू उल्हासनगरचा राहुल सुरवाडे फलंदाजी करतोय हा चेंडू मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारला जातोय चौकारात रूपांतरित करतोय मॅच फ्रॉम उल्हासनगर राहुल सुरवाडे अध्यक्ष राजेश नारकर यांना विनंती करतो की त्यांनी युवासेना कार्यकारिणी सदस्य माननीय वनजी सरदेसाई साहेबांचा सत्कार करावा उत्कृष्ट असं मार्गदर्शन लाभतंय ते म्हणजे युवासेना कार्यकारिणी सदस्य वनजी सरदेसाई साहेबांचं तसंच मी मंडळाचे कार्यकर्ते संदीप काळे यांना विनंती करतो की नगरसेवक नाना मोले यांचं सत्कार करावा तसेच मंडळाचे कार्यकर्ते उदय चव्हाण यांना विनंती करतो की
युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव साहेब यांचा सत्कार करू. एशिया गोल्ड मेडलिस्ट विक्रांत देसाई यांचा सत्कार करते यश शेट्टे. युवासेना उपशेतकरी यश शेट्टे युवासेना विभागाचे चिटणीस प्रफुल्ल गाडगे शिरीष पटकर यांचा सत्कार करते. चालेल. सामन्याकडे मात्र पुन्हा एकदा आपण ओळख सेमीफायनलची लढत म्हणावी लागेल कारण चालू सामन्यातील विजेता संघ स्वामी समर्थ चुनाभट्टी या संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. चालू सामना आनंद रेंबो वडाळा हा चेंडू चेंडू बाहेर पिचिंग केलेला फलंदाजी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. तर चालू सामना आनंद रेंबो वडाळा वर्सेस सामना मात्र जॉर्ज कल्याण या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात असणारा जॉर्ज कल्याण फलंदाजी करतोय तर आनंद रेंबो वडाळा क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू पुढे आमंत्रित केले सजवले जाताना राहुल सुवारे सारख्या महत्वाचा विकेट या ठिकाणी माघारी परततोय. राहुल सुरवाडे मात्र माघारी परततो. नवीन फलंदाज मैदानात येतोय रोहन चिले कल्याण. सुरेख फटका पायलेटच्या दिशेने पटवला जातोय. अंडरआर्म क्रिकेट ओव्हर आपल्या समांतर जरी असतात परंतु वेगळे रूल्स आहेत या खेळाचे, वेगळे नियम या खेळाचे आपल्याला पाहायला मिळत असतात. तर एक सुंदर क्रीडा स्पर्धा या ठिकाणी युवासेना कोषाध्यक्ष अमय घोले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या इथे आगमन झालेलं आहे. तरी आपला वायकट्टा मित्रमंडळ व युवासेना वडाळा विधानसभेतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी आणि आपल्या संघासाठी धावा वाचवतो तो क्षेत्ररक्षक आणि रेंबो वडाळा संघासाठी षटक 2 संप 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर. सुनील विश्वकर्मा आणि रोहन चिले ही जोडी मैदानात फलंदाजी करते. राहुल सुरवाडे माघारी परतलाय. सुनील विश्वकर्मा मात्र मैदानात आहे आणि त्याच्या बरोबरीने मात्र रोहन चिले. 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. चालू स्पर्धा आपण पाहतोय मुंबई अंडरआर्म क्रिकेट जगतातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा अर्थातच वायकट्टा चषक 2016 आपण या ठिकाणी पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. कल्पेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. सुनील विश्वकर्मा फलंदाजीसाठी सज्ज होतोय. कल्याणची रन मशीन म्हटलं जाते कारण चुनाभट्टीची 50 रनाची स्पर्धा सर्वोत्कृष्ट फलंदाज पारितोषिक तसेच मुलुंडची युवराज्याची 33,000ची क्रीडा स्पर्धा सर्वोत्कृष्ट खेळाडूचं पारितोषिक याच फलंदाजाला मिळालं होतं. अर्थातच सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली कल्याणचा खेळाडू. सुरेख फटका मारला जातो परंतु क्षेत्ररक्षक प्रज्ञेश ठिकाणी येतोय. एक वेगळा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो अंडरआर्म क्रिकेटच्या स्वरूपामध्ये. रोहन चिले स्ट्राईकवर आणखी एक कल्याणचा मातबर फलंदाज. पुढचा चेंडू
नामवंत संघ मुंबईतील जुन्या संघांमध्ये देखील या संघाचं नाव घेतलं जातं. आज मात्र अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धेत देखील आपण खेळताना नव्हे तर जिंकताना या रेनबो संघाला पाहत असतो. संपूर्ण मुंबई शहरामध्ये कल्पेश रोहित चिलेसाठी गळा घेतली जाते. रेवसीचा फटका मारण्याचा प्रयत्न वंचिकाने जरूर घेतली होती. काही काळ चेंडू हवेत जरूर होता परंतु अशा ठिकाणी चेंडू जाऊन गेला होतो ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावांवर. दिनांक धावसंख्या मात्र स्थिर असणार आहे. पुन्हा एकदा 23 धावांवर. 23 अंकाचं महत्व मात्र शिवसैनिकांना जाऊन विचारा. 23 जानेवारी 1926 सन्मान्य हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची स्थापना 50 वर्ष पूर्ण झाले. सुवर्ण महोत्सव साजरा करतो आपण आणि या ठिकाणी खूप मोठं आयोजन आपण पाहतो. हा चेंडू मात्र हा चेंडू सुमारे 4 चौकार. आणि काही का जोर हवेत होता परंतु अशा ठिकाणी चेंडू जाऊन पडतोय. पण बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. तिसरं षटक सुरू असताना धावांचा ओघ मात्र नक्कीच तेवढा कायम या ठिकाणी ठेवताना फलंदाज राहुल सुरवाणी माघारी परतलाय. सुनील विश्वकर्मा माघारी परतलाय. रोहित चिले आणि सत्यप्रकाश यादव या दोन खेळाडूंनी सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतलेली आहे. हा चेंडू मात्र रिव्हर्सिंगच्या स्वरूपात मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. तिसरं षटक या ठिकाणी संपतोय. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. 27 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. आणि तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरील मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. कुठपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबूर संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. हा चेंडू मध्ये अतिशय उत्कृष्ट घरच्या मैदानात खेळताना आपण पाहतो. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जवळ काय होऊ शकतं तर या ठिकाणी सुरेख असा रनआउट होतोय. अर्थातच चांगल्या फलंदाजी करत असणारे दोघेही खेळाडू माघारी पडत आहेत. शशांक चेंडू पुन्हा एकदा मला धावाची संधी होते का? एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 29 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. 4थं षटक मार्गस्थ असताना चालू असताना सामना सेमीफायनलची लढत आहे. यानंतर अंतिम फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वामी समर्थ चुनाभट्टी वर्षी चालू सामन्यातील जी विजेता संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचेल. शशांक हा चेंडूमध्ये रिव्हर्सिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता देताना पाहायला मिळते. प्रयत्न जरूर रिव्हर्सिंगचा खेळण्याचा झाला होता. एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. 2 षटकांचा पॉवर प्ले देखील या ठिकाणी असणार आहे. एक पहिला कंपल्सरी पॉवर प्ले त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले
चेंडू बॅकफुटला गेला फाऊलच्या दिशेने मात्र सुरेख फटका मारला जातो चौकारात रूपांतरित होतो 4 धावा फलकावर दाखवत होतो रोहन शिले हा कल्याण संघाचा संघनायक कर्णधार आणि धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचते शशांक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर महत्वपूर्ण असा सामना प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये वाईकंठा चषकाचा आज अंतिम दिवस आहे स्थिर असताना 33 धावांवर धावसंख्या स्थिर आहे शशक क्रमांक 14 सुरू असताना पुन्हा एकदा शशांक रोहन चिलेसाठी फटका पाहायला मिळतो शशांकच्या चेंडूवर येतोय एक धाव धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतो तुझी कपात सामन्यासाठी सक्रिय क्रीडागट सदस्य परमेश्वर देसाई साहेबांनी भेट दिल्याबद्दल मी आपला वाईकंठा मित्रमंडळ व निवासी वडा समितीतर्फे जाहीर आभार व्यक्त करतो असं आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला आपली साथ असू दे अशीच अपेक्षा करतो धन्यवाद तर सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार मुंबई शहरातील भारतातील कोणता असेल तर क्रिकेटचा खेळ आहे परंतु स्थानिक क्रिकेट अर्थात टेनिस बॉलचं क्रिकेट मात्र मुंबई शहरात विशेष लोकप्रिय आहे म्हणजे तो टेनिस बॉलचा ओव्हरऑल क्रीडा प्रकार असू देत किंवा अंडरआर्म क्रिकेट प्रकार असू देत या क्रीडा प्रकाराने देखील मुंबईकरांना वेळ लावून सोडलेला आहे आता जसं अलीकडच्या काळात टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू दुबईला जाऊ लागलेले आहेत परवाच मात्र मुंबईचा संघ दुबईमध्ये अंतिम पराभूत झाला पुण्याच्या संघाविरुद्ध 25 लाखाचं पहिलं पारितोषिक होतं आणि त्या ठिकाणी पुण्याच्या डिंगडॉंग संघाने विजेतेपद मिळवलं तर मुंबईचा ओपन 11 संघ मुंबई ठरला होता आता अलीकडच्या काळामध्ये दुबईमध्ये स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत 4 स्पर्धा आतापर्यंत झाल्या कतारला 1 स्पर्धा झाली दुबईला 3 स्पर्धा झाल्या आणि मुंबईतील महाराष्ट्रातील खेळाडू सातत्याने जाऊन 4 स्पर्धा पुण्याच्या संघाने 2-3 वेळा आणि 5 स्पर्धा झाल्या 2 स्पर्धा मुंबईच्या संघाने जिंकल्या म्हणजे त्या ठिकाणी पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका आणि अरब कंट्रीमध्ये सर्व संघ असतात परंतु आतापर्यंत सर्व स्पर्धा त्या महाराष्ट्रातील संघाने जिंकल्या त्या ठिकाणी आपण वळूयात टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस आले पूर्वी मात्र आरके ट्रॉफी एक स्पर्धा 1 लाखाची व्हायची परंतु आता प्रत्येक रविवारी महाराष्ट्राचा क्रिकेटचा विचार केला त्यामध्ये पनवेल असेल उरण असेल भिवंडी असेल मुंबई असेल एका रविवारी जवळजवळ 15 ते 20 1 लाखाच्या स्पर्धा होतात एवढ्या क्रिकेटमध्ये आता अलीकडच्या काळात स्थानिक क्रिकेटवरचं प्रेम वाढलंय स्थानिक क्रिकेट मात्र उंचीवर जाऊन पोहोचलंय आणि ही स्पर्धा देखील लाईव्ह पाहायला मिळते युट्यूबच्या माध्यमातून आता सर्व स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह होतात आणि ही स्पर्धा देखील जगभर पाहिली जाते ऑनलाईन तुम्ही मोबाईलवर देखील ही स्पर्धा पाहू शकता वाईकंठा चषक गोलंदाजी ओंकार आळदकरचा हा चेंडू यष्टीवर ध्वस्त केला जातात खेळाडू बाद आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे फलंदाज कल्पेश जाऊ कल्पेश सुरेख फटका धावांची संधी परंतु 1 धाव या ठिकाणी मेन धावसंख्या पुढे जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते ती रोहित मात्र हा प्रयत्न केला धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 36 धावांवर 5वा
षटक सुरू असताना 36 धावा धावफलकावर आहेत. मारण्याचा प्रयत्न रोहन शिलेचा एक धाव दरम्यानच्या काळात मिळणाऱ्या धावसंख्या 1 ने पुढे जाते. ओंकार हळदणकरमध्ये चांगले गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवले. पहिले षटक जरी पाहिलं तर केवळ 4 धावा होत्या. सागरचं षटक मागणी ठरलं होतं 17 धावांचं. ओंकारने डाव सावरला आणि आता शेवटच्या षटकात जरी पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू झाले, केवळ 3 धावा दिल्यात ओंकार हळदणकरने. आणि आणखीन एका विकेटचं पत्र पाहायला मिळते. बाद होते मात्र या ठिकाणी कालच्या षटकातच धाव. पहिल्या षटकात 17 धावा, परंतु तदनंतर मात्र सामन्यामध्ये प्रत्येक गोलंदाज आपल्या संघाला घेऊन आला. ओंकारने 4 धावांचं षटक, त्यानंतर मात्र कल्पेशचं 6 धावांचं षटक आणि त्यानंतर मात्र शशांकचं 7 धावांचं षटक. मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा आणि ओंकार आतापर्यंत सुरेख गोलंदाजी 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा. विनंती करतो शिवसेना कार्यालय सदस्य अंकित प्रमुख साहेब व पवन जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. गोलंदाजी मात्र या ठिकाणी ओंकार हळदणकरचं कौतुक करावं तेवढं. 2 षटकात केवळ 7 धावा दिल्या आणि जो सामना कुठेतरी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाला होता. ओंकारने मात्र थांबवलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. 37 धावांवर विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. सेमीफायनलची महत्त्वपूर्ण धावा अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबूर संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबूर संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल.
पाहायला मिळतो सागर मटकर तो नॉन स्ट्राईकला दक्षिण मुंबईतील एक स्टार फलंदाज अर्थातच या वडाळ्याचा सुपरस्टार प्रज्ञेश शिंदे गोलंदाजी मार्गवर मॅच फ्रॉम उल्हासनगर राहुल बागुल गोलंदाजीसाठी येतोय सातत्याने गेले संपूर्ण वर्षभर जॉर्ज कल्याणचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा हा राहुल बागुल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तर फलंदाजीसाठी सागर मटकर पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 धावांची आवश्यकता विजयासाठी हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू जातोय पहिला चेंडू निर्धाव जातोय पॉवर प्लेचा षटक आहे पॉवर प्लेचा भरपूर फायदा करून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सागर मटकर बाद होतोय रोहित पचारी नवीन फलंदाज मैदानात होते फलंदाजीसाठी पहिले राहुल बागुल खरे गोलंदाजी प्रात्यक्षिक सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश करतो हा गोलंदाज राहुल बागुल क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा या ठिकाणी सूचना येत आहेत फाईन आतमध्ये घेतला जातोय षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय पाहिजे चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबू संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय पाहिजे चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबू संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय पाहिजे चालू असणारी सेमीफायनल आणि कित्येकदाच केलेलं देखील आहे अशी प्रयासित विजय कित्येकदा साकार केलेले आहेत आणि प्रेम वडाळ्यासाठी प्रत्यक्ष शिंदेने युवासेना कोषाध्यक्ष अमय घोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आज मात्र या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा मात्र संपूर्णपणे प्रत्येक शिंदेवर असतील 38 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे 3 धावा धावफलकावर झाल्यात पहिलं षटक सुरू असताना राहुल बागुलचं फटका पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला पॉईंटच्या क्षणी फटका खेळला 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय राहुल बागुल बाईक कट्टा चषक आपण या ठिकाणी पाहतोय आणि विकेटचं बदल पाहायला मिळतं रोहित देखील मात्र बाद होतो पहिल्या षटकात आणखी एक फटका
24 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता विजयासाठी. काही होऊ शकतं क्रिकेटचा या खेळामध्ये आपण कित्येकदा पाहिलेला आहे. अशाच काही प्रकारचे विजय होताना पाहिलेत, परंतु या ठिकाणी मैदानाची परिस्थिती जरी पाहिली तर मैदानाच्या 3 बाजूला असणाऱ्या सीमा रेषा संधी मात्र दोन्ही संघांना उपलब्ध आहेत. 24 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. प्रत्येक शिंदे स्ट्राईकवर गोलंदाजीसाठी सत्यप्रकाश यादव. वायकट्टा चषक पहिल्या वर्षी असलपा संघाने जिंकला, दुसऱ्या वर्षी असलपा संघाने जिंकला, तिसऱ्या वर्षी रेनबो संघाने जिंकला, चौथ्या वर्षी मात्र हाच वायकट्टा चषक ओंकार मलाड संघाने जिंकला आणि 5व्या वर्षी हा चषक पुन्हा एकदा असलपा संघाने जिंकला होता. सुरक्षक चेंडूवर धावांची संधी आणि विकेटचं बदल पाहायला मिळतं. प्रज्ञा शिंदे देखील मात्र या ठिकाणी बाद. सत्यप्रकाश यादव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परत. धावफलकावर धावायचा केवळ 4 धावा, 38 धावांची आवश्यकता असताना सेमीफायनलची लढत. हा चेंडू मात्र स्पेअरलेच्या दिशेने बदलतोय राजू शामला आणि धावसंख्या इकडे पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 5 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. वाय चषक 2016 पुण्याच्या नावे होतोय. मुंबईतील लोकप्रिय क्रीडा प्रकार अंडरआर्मच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट.in तसेच शैलेश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज दाखवण्यात येत आहे. हा फटका अतिशय सुरेखरित्या परंतु तेवढंच क्षेत्ररक्षक जॉर्ज कल्याण. सध्याच्या घडीचा मात्र मातब्बर संघ म्हणून ओळखला जाणारा कल्याणचा संघ. तर याच आनंद रेनबो संघाने चुनापट्टीच्या 50,000 रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं जॉर्ज संघाला. पाहूया आज मात्र आज जॉर्ज संघ त्याचं उत्तर देतोय का त्या पराभवाचं. घरच्या मैदानामध्ये 38 धावांचे लक्ष आहे. पुण्याच्या स्पर्धेच्या दिशेने देखील तुटवला जातो, परंतु त्या ठिकाणी राहुल सुरवाडे एक बॉल पकड़ के धावसंख्या 7 धावांवर जाऊन पोहोचते. हा मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू तुटवण्याचा प्रयत्न होतो, दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण होते. एका धावेने पुढे जाताना पाहायला मिळते. ही टीम षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा धावफलकावर झालेली आहे. विजयासाठी अजून 29 धावांची आवश्यकता 3 षटकांमध्ये. क्रिकेट मधील एक वेगळा पॅटर्न आहे अंबरनाथ पॅटर्न गोलंदाजीचा. साहेब एक नवीन आवृत्ती आहे अंडरआर्म क्रिकेट मध्ये. ही नवीन गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली अंबरनाथच्या खेळाडूंनी असं नक्कीच आणली आणि मुंबईकरांना अजून त्याचं उत्तर भेटलेलं नाहीये. गोलंदाजाची गोलंदाजी तुम्ही पहा, हाताकडे लक्ष द्या आणि ज्या पद्धतीने आपण विचारही करू शकत नाही अशा पद्धतीने चेंडू टाकला जातो. उल्हासनगरचा गोलंदाज अर्थात राज तेजी. वेगळ्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी टाकला जातो आणि ही पद्धती उल्हासनगर कल्याण आणि अंबरनाथ या पद्धती या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मात्र या पद्धतीची गोलंदाजी चालते आणि 2005 आणि 4च्या दरम्यान त्या ठिकाणचे गोलंदाज मुंबईत येऊ लागले आणि अजूनपर्यंत या गोलंदाजीचं उत्तर प्रभावीपणे मुंबईच्या खेळाडूंना सापडलं नाही. त्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी काय केलं, मग त्या तिकडीलच गोलंदाज आपल्या संघामध्ये एक मात्र नक्कीच वाढवले. तर हे मात्र अंबरनाथ शैलीची गोलंदाजी आपण पाहतोय राज तेजीच्या माध्यमातून. सातत्याने 6 वर्ष या स्पर्धेसाठी ते टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून बनवले जातात. सुधांशू स्पोर्ट्स यांचं देखील कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
धावा धावफलकावर. युवासेना कारागीर सदस्य अंकित प्रभूसाहेब व पवन जनसाहेब यांनी आपल्या कार्यक्रमास भेट दिल्याबद्दल मी त्यांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो. अशीच साथ पुढे देखील आमचं गावतो. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतं अनिकेत खंदारेच्या माध्यमातून. हे सर्व खेळाडू बरेचसे खेळाडू कोण 19 वर्षाचा आहे, कोण 18 वर्षाचा आहे, कोण 20 वर्षाचा आहे. अनिकेत खंदारे असेल, राहुल सुरवडे असेल, सुनील विश्वकर्मा असेल आणि राज तेजी असेल. स्वाभाविक करत असतात ते कल्याण उल्हासनगर परिसरातील खेळाडू. आणि सध्याच्या घडीला अंडारा क्रिकेटवर धुमाकूळ घातला या सर्व खेळाडूंनी. राज तेजी असं एक पट्ट मानला जातो, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आहे. प्रथम असं क्षेत्ररक्षण आहे या कल्याण टीमचं आणि एका धावाने टीम पुढे जाणार आहे. धावसंख्या भारतीय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा धावफलकावर. विजयासाठी 38 धावांची आवश्यकता असताना अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मोठमोठे फटके मारावे लागतील, चौकारांमध्ये रूपांतरित करावे लागतील. वायकाटा चषक जिंकायचा असेल तर 5 वर्ष ही स्पर्धा 5 वर्ष झाले, 6व्या वर्षात पदार्पण करते. 3 वेळा असेल तर घाटकोपरने जिंकले, एकदा रेम्बो वडाळाने जिंकले, एकदा ओंकार मालाडने जिंकले. तर 6वं पर्व कोण जिंकणार? एकदा असं गोलंदाजाचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. संधी दिली जाते राज तेजीच्या माध्यमातून गोलंदाजाला आणि धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. षटके शिल्लक आहेत ते 2 षटक. उर्वरित 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. तर उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी चेंबू संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय पाहायचं आहे. चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबू संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय पाहायचं आहे. चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबू संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय पाहायचं आहे. चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबू संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय पाहायचं आहे. चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबू संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय पाहायचं आहे. चालू असणारी सेमीफायनलची विजेता चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थातच चेंबू संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही
पुन्हा एकदा त्याच शैलीने गोलंदाजी आणि हलक्या वेटचा बॉल आहे. ज्यावेळेला हलका जो लाईट बॉल असतो 70 ग्रॅम वजनाचा, टेनिसचा हेवी बॉल 120 ग्रॅमचा असतो आणि लेदर बॉलचा आपण 155 ते 165 ग्रॅमचा असतो, परंतु हा केवळ 70 ग्रॅम वजनाचा हा चेंडू आहे आणि किती वेगात टाकला जातोय. त्याची शरीर असते पहा सर्वांची. आणि खेळाडू मात्र अटकरी या ठिकाणी बाद करतात. गोलंदाजीसाठी अनिकेत खंदारे हा चेंडू गोलवर टाकायचा. आपण जो क्षेत्ररक्षणाची भिंत मात्र उभी केली आहे कल्याण संघाने. आपल्या कार्यक्रमास उपस्थित माजी शंकरप्रमुख जितेंद्रजी पाटील यांच्या इकडे आगमन झालेले तरी आपला वाय कट्टा मित्र मंडळ व युवा वडा विधानसभेत त्यांचं हार्दिक स्वागत. आणि चौकारात रूपांतर होतं या चेंडूचं. धावफलक झटपट वाढतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय तो 18 धावांवर. अजून एक मोठा पल्ला गाठावा लागेल. 20 धावांची आवश्यकता, शेवटचे 6 चेंडू. रेनबो संघ खूप मोठी परंपरा आहे. रेनबो संघाला दीपक पाटील यांच्या माध्यमातून अर्थातच माझे शाखा प्रमुख त्यांचा असणारा हा संघ आपण पाहतोय आणि कित्येक वर्ष हा संघ खेळतोय. मुंबईतील जुना ओव्हरऑल क्रिकेट जेव्हापासून सुरुवात झालं टेनिस बॉलचं आर एम रेनबो सुरुवातीच्या काळातील हा संघ होता. आजपर्यंत रेनबोचं क्रिकेट टिकून आहे, परंतु अंडरआर्मच्या स्वरूपात देखील का होईना परंतु आर एम रेनबोचं क्रिकेट टिकून आपण पाहायला मिळत आहे. राहुल बागुलचा हा चेंडू औपचारिकता सामन्यातील शिल्लक असेल. जर अन्यथा मोठमोठे फटके मारले नाही तर चौकारामध्ये रूपांतर केले नाही तर कारण 5 सलग चौकार मारावे लागतील तेव्हा पुढे सामना विजय दिसू शकतो. युवा सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. युवा सेना कोषाध्यक्ष अमय अरुण घोले यांच्या मार्गदर्शनाखाली सौजन्याने ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. वायू चषक, वाय कट्टा चषक आणि आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय खेळाडू बाद. राहुल बागुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आणि त्याचं आव्हान यावर्षी 3ऱ्या क्रमांकावर मात्र त्यांना समाधान मानावं लागतंय असं म्हणावं लागेल. आणि विजेता ठरतोय जॉर्ज कल्याण. अंतिम फेरी दाखल होतोय आणि लगेचच अंतिम फेरीचा सामना खेळला जाणार आहे स्वामी समर्थ
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश गुप्ताला जात आहे. त्या सामन्याच्या मैदानात उजवण्यात येते आणि राहुल नाना अंबोलीकर आणि राहुल सुरवाडे